झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन सामन्स यांनी भारतीय संघाच्या आक्रमकतेबद्दल घेतला सावध पवित्रा। भारत कोणतीही कसर सोडणार नाही, पण आम्हाला स्मार्ट खेळावं लागेल, असं सामन्स यांनी केलं नमूद। टी20 विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर तिसऱ्या क्रमांकावर मौल्यवान कर्णधार शाई होप यानं केलं कबूल। झिम्बाब्वे विरुद्ध हेटमायरनं अवघ्या 34 चेंडूत केली 85 धावांची झंझावती खेळी। भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर। हरमनच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत। हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत आता स्मृती मानधना करणार संघाचं नेतृत्व। हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेच्या गोलंदाजीला धार नाही, ते काही माल्कम मार्शल नाहीत जे आफ्रिकेसारख्या संघाला घाबरवू शकतील। भारताच्या पराभवानंतर माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरनं गोलंदाजीवर साधला निशाणा। भारताची उपांत्य फेरीची वाट कठीण। भारताला त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील। दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठीही करावी लागेल प्रार्थना। जर भारतानं केवळ एक सामना जिंकला तर उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता होईल नगण्य। Thank you.